प्लॅनिंग आणि कोऑर्डिनेशन अर्थातच नियोजन आणि समन्वय ही व्यवस्थापनाची दोन महत्त्वाची कार्ये आहेत. आज या लेक्चरमध्ये आपण नियोजन म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचप्रमाणे समन्वय म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय यासंबंधी आढावा घेणार आहोत. मित्रांनो, भविष्यामध्ये आपण काय करायचं, कसं करायचं, केव्हा करायचं आणि कोणी करायचं, हे जे प्रश्न आहेत याची उत्तरं शोधणं म्हणजेच नियोजन करणं होय. भविष्यातल्या सगळ्या कामांचं नियोजन आपण अगोदर केलं तर त्यामुळे ठराविक कालावधीनंतर जी काय आपण उद्दिष्ट ठरवलेत, नियोजित केलेत, ती साध्य होत आहेत किंवा नाही हे आपल्याला तपासून बघता येतं. नियोजनाप्रमाणे जर कृती होत नसेल तर वेळीच आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करणं शक्य होतं. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करणं हे सहज शक्य होऊ शकतं. नियोजनामध्ये एखादी कृती करायच्या अगोदर त्या कृतीचा आपण सविस्तरपणे विचार केलेला असतो. त्यामुळं नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. अपेक्षित उद्दिष्ट साध्य करायचे असतील तर ठराविक दिशेनं वाटचाल करण्याचं काम हे नियोजनामुळं आपल्याला शक्य होतं. त्यामुळं कोणतीच कृती ही केवळ अंदाजावर हवेत आपण करू शकत नाही, तर अगोदर ठरवून भविष्यात त्याचे परिणाम काय होतील हे बघून ती कृती आपण नियोजनामध्ये करू शकतो. मित्रांनो, ज्यावेळी आपण नियोजन असं म्हणतो त्यावेळी वेगवेगळ्या व्यवस्थापन तज्ज्ञांनी केलेल्या नियोजनाच्या व्याख्या आपल्याला पाहाव्या लागतात. एक व्याख्या आहे कुन्स आणि ओडोनल यांची. ते असं म्हणतात की नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे. कार्य करण्याच्या मार्गाचं ते जाणीवपूर्वक असं निर्धारण आहे. उद्दिष्ट, वास्तविक माहिती या साऱ्याच्या आधारावर जर काही आपण विचारपूर्वक अंदाज बांधले तर त्या माध्यमातून आपण निर्णय घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जॉर्ज टेरी जे एक प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, त्यांची व्याख्या आहे की वस्तुस्थितीवर आधारित निवड केलेल्या पूर्वानुभवांचा उपयोग करून भावी काळासाठी अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सूत्रबद्धपणे केलेली आवश्यक अशी कार्यदिशा म्हणजे नियोजन होय. त्याचप्रमाणे ॲलन यांनी एक साधी सोपी व्याख्या केलेली आहे, ती अशी की भविष्याला काबूत ठेवण्यासाठी लावलेला सापळा म्हणजे नियोजन किंवा योजना होय. या वेगवेगळ्या व्याख्या आपण जर विचारात घेतल्या तर आपल्या लक्षात येईल की एक बौद्धिक अशी सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे नियोजन असतं आणि योग्य प्रकारे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या नियोजनाचा वाटा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मित्रांनो, यानंतर आपण विचारात घेणार आहोत ते म्हणजे नियोजनाचं महत्त्व काय आहे, नियोजन का गरजेचं आहे किंवा नियोजन करण्यामुळं आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात. तर हे लक्षात घेत असताना एक लक्षात घेणं गरजेचं आहे की कुठलीही व्यक्ती असेल, संस्था असेल, संघटना असेल, शासन असेल, त्यांना आपली उद्दिष्ट जर साध्य करायची असतील तर आपल्याकडे जी साधनसामग्री आहे त्याचा सुयोग्य वापर करणं, प्रयत्न परिणामकारकपणे करणं, प्रयत्नांची परिणामकारकता वाढवणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि हे सगळं करण्यासाठी योग्य नियोजन करणं हे आवश्यक असतं. नियोजनाचं महत्त्व काय आहे तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अनिश्चिततेला तोंड देणं शक्य होतं. लॉर्ड केन्स यांनी असं म्हटलंय की मृत्यू आणि कर या दोन्ही गोष्टीचा जर अपवाद वगळला तर प्रत्येक गोष्ट ही अनिश्चित आहे. का? कारण जो माणूस जन्माला आलाय त्याला कधी ना कधी मृत्यू येतो. आपल्याकडून शासन जे कर वसूल करत असतं ते काही आपण केलं तरी कधी ना कधी आपल्याला शासनाला द्यावेच लागतात. व्यवसायावर राजकीय असेल, आर्थिक असेल, मानसशास्त्रीय असेल, सांस्कृतिक असेल, असे वेगवेगळे जे पर्यावरण असतात त्याचे परिणाम होत असतात. त्यामुळे व्यवसायामध्ये कमालीची अनिश्चितता असते. प्रत्येक व्यवसाय हा नफा मिळवण्याच्या हेतूनच स्थापन केला जातो आणि नफ्याचा जो आपला हेतू आहे तो पूर्ण करण्यासाठी व्यवसायाला वेगवेगळी कामं करावी लागतात. ज्यामध्ये मग संचालन असेल, नियंत्रण असेल किंवा संघटन असेल, ही सगळी कार्य व्यवस्थित पार पाडली
तरी व्यवसायामध्ये आपण यशस्वी होऊच असं नाही, कारण अनेक प्रकारच्या अनिश्चितता व्यवसायामध्ये असतात. अनेक अंतर्गत आणि बाह्य घटकाचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. उद्दिष्ट आपण जी ठरवलीत ती साध्य होतील किंवा नाही हे या अंतर्गत आणि बाह्य घटकांच्या चांगल्या आणि वाईट परिणामांवर अवलंबून असतं. या अनिश्चिततेवर आपल्याला जर मात करायची असेल तर आपण योग्य प्रकारे नियोजन करावं लागतं. नियोजन केलं की अनिश्चितता थांबवता येईल असं शक्य नाही, पण जी अनिश्चितता आपल्या व्यवसायात आहे त्याला समर्थपणे तोंड देणं हे नियोजनामुळे शक्य होईल. दुसरा महत्त्वाचा पॉईंट असतो तो म्हणजे धोरणं आणि कार्यपद्धतीमधली एकवाक्यता. व्यवसायात अनेक विभाग असतात, मग त्याच्यामध्ये खरेदी असेल, विक्री असेल, जाहिरात असेल, नियोजन असेल, अकाउंटिंग असेल, असे जे अनेक विभाग असतात हे प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे आपापलं काम करत असतात. प्रत्येक विभागाची धोरणं वेगवेगळी असतात, कार्यपद्धती वेगवेगळी असते. नियोजन केल्यामुळं सर्व संबंधितांना व्यवसायाच्या उद्दिष्टाबद्दलची जाणीव होते. त्याचप्रमाणे सर्व विभागाच्या धोरणाप्रमाणे कार्यपद्धतीमध्ये आढळून येणारी विभिन्नता दूर होते. त्यांच्या कार्यपद्धतीत एकवाक्यता निर्माण होते. त्याचप्रमाणे उद्दिष्टांची जी काही संकल्पना ठरवलेली असते ती स्पष्ट होते. त्यामुळं प्रत्येक विभागाची जी धोरणं असतील, कार्यपद्धती असतील त्या एकच होतात किंवा त्यात एकवाक्यता निर्माण होते. हे सगळं नियोजनामुळं साध्य होतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे कार्यक्षमता वाढते. व्यवसाय संस्थेनं जर योग्य प्रकारे नियोजित स्वरूपाची उद्दिष्ट ठरवली तर ती वेगवेगळ्या मार्गानं पर्यायांनी आपण साध्य करू शकतो. या अनेक पर्यायामधून एक पर्याय निवडणं हे नियोजनामुळे शक्य होतं. योग्य पर्यायाची जर आपण निवड केली तर कामगारांची कार्यपद्धती असेल, कामगारांच्या जबाबदाऱ्या असतील, त्याची त्यांना स्पष्ट कल्पना येते. त्यामुळं कर्मचारी किंवा कामगार हे निश्चित दिशेनं काम करून उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात. कर्मचारी ठराविकच कामावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळं कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे अपव्ययाचं उच्चाटन. मित्रांनो, व्यवस्थापन प्रक्रियामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे अपव्यय येत असतो. अपव्यय म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा नाश होणं, एखादी गोष्ट वाया जाणं. उत्पादनाच्या कार्यात अपव्यय निर्माण झाला तर आपोआपच उत्पादनाचा खर्च वाढतो, व्यवसाय संस्थेला होणाऱ्या नफ्याचं प्रमाण कमी होतं, उत्पादनाचा दर्जा कमी होतो. मित्रांनो, व्यवस्थापकीय नियोजनामुळे उत्पादनातला जो अपव्यय असतो किंवा नाश होण्याची प्रवृत्ती असते काही गोष्टींचा ती आपल्याला टाळता येते. योग्य नियोजन केलं तर जी यंत्र असतील, आपली सामग्री असेल, मानवी श्रम असतील, या सगळ्याशी संबंधित असलेला जो सर्व प्रकारचा अपव्यय असतो तो आपण टाळू शकतो. अपव्ययाचं प्रमाण जर कमी झालं तर आपोआप आपला उत्पादन खर्च कमी होतो आणि नफा जो उद्योग संस्थेचा असेल तो मोठ्या प्रमाणात वाढतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे सामग्री नियंत्रण शक्य. नियोजन हे फक्त प्रशासनासाठीच केलं जातं असं नाही, तर व्यवसायामधल्या सामग्रीचं देखील नियोजन केलं जातं. व्यावसायिक नियोजन ही एक व्यापक संकल्पना आहे. यामध्ये सामग्रीचं नियोजन आणि नियंत्रण या गोष्टीचा देखील समावेश होतो. सामग्री नियोजनामुळे काय होतं तर अनेक विभागांसाठी आपल्याला एकत्रितपणे खरेदी करता येते. अगदी आपण स्टेशनरीचं जर उदाहरण घेतलं तर खरेदी विभाग असेल, विपणन विभाग असेल, मानव संसाधन विभाग असेल किंवा अकाउंटिंगचा विभाग असेल, या सगळ्यांना कोणती स्टेशनरी लागणार आहे हे एकदाच ठरवून एकत्रितपणे आपण ती खरेदी करू शकतो. गरजेप्रमाणे आपण ती सामग्रीचा पुरवठा करू शकतो, योग्य प्रकारे ती हाताळणी करू शकतो, सामग्रीवर नियंत्रण ठेवू शकतो. आता कच्चा माल जर वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला वेगवेगळ्या वेळी लागणार आहे तर कुठून किती प्रमाणात खरेदी करायचा, कसा साठवून ठेवायचा याचं नियोजन आपण करू शकतो. समजा आपल्याकडे वेगवेगळी 5 उत्पादनं आपण निर्माण करतोय, अशा वेळी या 5 उत्पादनांना लागणारा कच्चा माल कोणता आहे तो एकाच वेळी आपण आणून ठेवू शकतो. घाऊक प्रमाणात खरेदी केल्यामुळं आपल्याला किमतीत काही सूट मिळू शकते, वाहतुकीच्या खर्चात बचत होऊ शकते. त्यामुळं आपला खरेदी किंमत कमी होऊ शकते आणि पर्यायानं नफा वाढू शकतो. त्यामुळं सामग्री नियंत्रण हे योग्य नियोजनामुळं आपल्याला शक्य होतं.
त्याच्यानंतर असतं ते म्हणजे उत्पादनामधलं सातत्य. विविध प्रकारचं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी अनेक कारणं असतात की ज्याच्यामुळं उत्पादन कार्यावर वाईट परिणाम होतो किंवा उत्पादन कार्यात अडथळे येऊ शकतात. मग त्यामध्ये आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय घडामोडी असतील त्याचा समावेश असतो. आता जेव्हा आर्थिक मंदी आली असं आपण म्हणतो तेव्हा नक्कीच आपल्या मागणीवर परिणाम होतो. मागणीवर परिणाम झाला की आपोआपच आपल्याला उत्पादन कमी करावं लागतं. सामाजिक जर आपण विचार केला तर समाजात काही दंगली घडल्या किंवा इतर काही असे सामाजिक घटना घडल्या की ज्यामुळं लोकांना बाहेर मुक्तपणे फिरणं वर परिणाम निर्माण झाला तर अशामुळं आपल्या मागणीला परिणाम होऊ शकतो. राजकीय घडामोडीमुळे जर आपण बघितलं तर जर स्थिर सरकार एखादं नसेल तर त्याचा शेअर बाजारावर जसा परिणाम होतो तसाच वस्तूच्या मागणीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. त्यामुळं आर्थिक, सामाजिक आणि राजकीय घडामोडी काय आहेत याचा मोठा परिणाम या आपल्या उत्पादनावर आपोआपच होत असतो. आता जर कोविड-19 सारखी परिस्थिती असेल, लोक बाहेर फिरत नसतील, त्यांची आर्थिक साधनं बंद झालेली असतील, समाजामध्ये एक घबराट असेल तर अशावेळी लोक बाहेर येणार नाहीत. अनेक वस्तूंची मागणी त्यामुळं मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळं आपल्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर आपोआप परिणाम घडून येईल. पण योग्य प्रकारे जर आपण नियोजन केलं तर नजीकच्या भविष्यामध्ये कोणत्या घटना घडतील याचा आपण अंदाज घेऊ शकतो. त्यामुळं त्यावर मात करणं शक्य असतं. उत्पादन कार्याचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर उत्पादनाच्या कामात व्यत्यय निर्माण करू शकणारे अनेक संभाव्य कारणं जी आहेत त्याचा आपण अभ्यास करू शकतो. कोणत्या कारणामुळं आपलं उत्पादन खंडित होणार नाही ना याच्यासाठी प्रतिबंधित उपाय करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला नियोजनामुळे शक्य होतात, ज्यामुळं आपल्या उत्पादन प्रक्रियेत सातत्य राहतं आणि आपले जे विविध रिसोर्सेस आहेत त्याचा योग्य वापर आपल्याला करता येतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे गुणवत्तेकडे लक्ष. व्यवस्थापकीय नियोजन ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ते आपण दोन प्रकारांनी त्याच्यावर लक्ष ठेवायचं असतं. एक असतं क्वांटिटेटिव्ह आणि एक असतं क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह म्हणजेच संख्यात्मक आणि क्वालिटेटिव्ह म्हणजेच गुणात्मक. या दोन्ही प्रकारची गुणवत्ता आपल्याला पाळावी लागते. योग्य नियोजनामुळं कामगारांची, व्यवसाय संस्थेची कार्यक्षमता वाढलेली असते. व्यवस्थापकीय नियोजनात उत्पादनाच्या सर्व क्रियांची निश्चिती ही अगोदरच झालेली असते. त्यामुळं उत्पादन प्रक्रिया ही ठराविक दिशेनं चालते किंवा नाही, प्रत्येक कर्मचारी ठरवलेल्या पद्धतीनं काम करतोय किंवा नाही हे बघून आपण उत्पादनाचं कार्य खंडित होणार नाही, उत्पादन चांगल्या प्रकारे चालू राहील, कर्मचारी आपल्याला दिलेल्या कामात प्रावीण्य मिळवतील, उत्पादित वस्तूंचा दर्जा चांगला राखला जाईल, तो वाढवला जाईल, या सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो. आणि हे सगळं फक्त आणि फक्त योग्य नियोजनामुळेच शक्य होतं. त्यानंतर असतं ते म्हणजे प्रभावी नियंत्रण शक्य. मित्रांनो, आता प्रभावी नियंत्रण म्हणजे काय तर नियंत्रण आणि नियोजन यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कारण नियोजनाद्वारे व्यवसाय संस्थेची उद्दिष्ट ठरवली जातात. त्यामुळं कर्मचारी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठराविक दिशेनं कार्य करतात. अशावेळी एखादं कार्य उद्दिष्ट पूर्ततेच्या दिशेनं होत नसेल तर त्याचा त्वरित शोध घेऊन त्यासाठी उपाययोजना केली जाते, म्हणजेच प्रभावी नियंत्रण केलं जातं. व्यवस्थापकानं कार्याचं प्रमाण ठरवून योजना आखल्याशिवाय त्याला नियंत्रणाच्या कोणत्याही साधनांचा उपयोग करता येत नाही. त्यामुळं जर आपल्याला प्रभावी नियंत्रण करायचं असेल तर अगोदर योग्य प्रकारे नियोजन करणं हे अत्यंत आवश्यक असतं. नियोजन हा नियंत्रणाचा आधार आहे. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे इतर कार्यांना योग्य दिशा. नियोजन हे व्यवस्थापनाचं मूलभूत किंवा प्राथमिक स्वरूपाचं कार्य आहे. योग्य नियोजन केलं तर व्यवस्थापनाला त्याची इतर कार्य ज्यामध्ये संघटन येईल, संचालन येईल, अभिप्रेरण येईल, संदेशवहन येईल, नियंत्रण येईल, ही प्रभावीपणे करता येतात. नियोजन केलं नाही तर ही सर्व कार्य उद्दिष्टपूर्तीच्या मार्गानं केली जातीलच असं सांगता येत नाही. थोडक्यात नियोजनाचं कार्य प्रभावीपणे करण्यात आलं
तर व्यवस्थापनाला इतर कार्यांच्या प्रभावीपणामध्ये निश्चितच वाढ करता येणं शक्य होतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे उत्पादन खर्चात वाढ. बाजारपेठेमध्ये आज तीव्र स्पर्धा आहे. एकच उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या अस्तित्वात आलेल्या आहेत. त्यामुळं प्रत्येक उद्योजकाला आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याकडे लक्ष द्यावं लागतं. योग्य नियोजन केलं तर व्यवसायातले सर्व अपव्यय बंद होतील, उत्पादन प्रक्रियेत अडथळे येणार नाहीत, यंत्रसामग्री, कामगार यांचा पर्याप्त वापर करता येईल, व्यवस्थापक आणि त्यांचे सहकारी यांच्यात मैत्रीपूर्वक संबंध निर्माण होतील. या सगळ्यामुळे कर्मचारी अभिप्रेरित होतील आणि निष्ठेनं आपलं काम करतील. त्यामुळे उत्पादन खर्च जो आहे तो कमी करणं आपल्याला सहज शक्य होईल. मित्रांनो, याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते पुढचं कार्य व्यवस्थापनाचं ते आहे समन्वय. मित्रांनो, ज्यावेळी आपण समन्वय असं म्हणतो त्याला इंग्रजीत कोऑर्डिनेशन असं म्हटलं जातं. एखाद्या उपक्रमाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या स्तरावर नेहमी अनेक कर्मचारी काम करत असतात. या सर्व कामगारांची श्रमशक्ती हे वेगवेगळ्या दिशेनं वळवण्यासाठी, सर्वांमध्ये समन्वय राहण्यासाठी व्यवस्थापक हे नेहमी काळजी घेत असतात. काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये एकवाक्यता असली पाहिजे. त्यांचं कार्य हे परस्पर पूरक असलं पाहिजे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांनी काम करणं गरजेचं असतं. यासाठी ते जे काम करतात त्याच्यामध्ये समन्वय असणं हे आवश्यक असतं. समन्वय ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा त्याच्या व्याख्या काय आहेत बघा. समन्वयाची व्याख्या हेनरी केनॉल यांनी अशी केली की उपक्रमाचं कार्य सुरळीतपणे चालावं आणि यश प्राप्त व्हावं यासाठी उपक्रमाच्या सर्व कार्यांमध्ये सुसंगती प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे समन्वय होय. दुसरी एक व्याख्या समन्वयाची आहे की सांघिक कार्याची पूर्तता करण्यासाठी जेव्हा एखादा वरिष्ठ अधिकारी आपल्या हाताखालील अधिकाऱ्यांच्या किंवा सेवक वर्गाच्या कार्याला पद्धतशीरपणे मार्गदर्शन करतो आणि त्यांच्या कार्यात एकात्मता निर्माण करतो, तेव्हा अशा प्रक्रियेला समन्वय किंवा सुसूत्रीकरण असं म्हणतात. समन्वयाचंच दुसरं नाव आहे सुसूत्रीकरण. मित्रांनो, आता या समन्वयाचं काय महत्त्व आहे व्यवस्थापनामध्ये ते आपण बघूयात. आधुनिक व्यवसाय जर आपण बघितला तर तो गुंतागुंतीचा झालेला आहे. एकत्रितपणे काम करणं, एकत्रित प्रयत्न करणं यामुळंच कुठलंही व्यवस्थापन यशस्वी होऊ शकतं. व्यवस्थापनाला मोठ्या प्रमाणावरील वाद असतील, कामाची पुनरावृत्ती असेल, विरुद्ध उद्दिष्ट असतील, हे टाळणं आवश्यक असतं आणि त्यासाठी समन्वय साधणं हे अत्यंत आवश्यक असतं. व्यवसायामधली वाढती गुंतागुंत, वेगाने वाढणारं विशेषीकरण हे सगळं समन्वयामुळेच आपण सोडवू शकतो किंवा चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. समन्वयाचं नक्की महत्त्व काय आहे ते खालील पॉईंट्सवरून आपण बघूया. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे कामगार विभागणी. कामगार विभागणी म्हणजे काय, तर ज्यावेळी कामाची विभागणी ही विभागानुसार किंवा वेगवेगळ्या कार्यानुसार केली जाते तेव्हा त्याला कामगार विभागणी असं म्हणतात. त्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये समन्वय असावा लागतो. सर्वसामान्यपणे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर कामाची विभागणी ही मोठ्या प्रमाणावर समन्वय असणं गृहीत धरते. समन्वयामुळे विविध प्रक्रिया असतील, विविध विभाग असतील, त्यांच्यात एक सुसूत्रता येते. अनावश्यक कामं करावी लागत नाही, कामाची पुनरावृत्ती टाळली जाते आणि विशेषीकरणाचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. दुसरं असतं ते म्हणजे विभागांचं परस्परावलंबीपणा. विविध परस्परावलंबी विभाग आणि उपविभाग याच्यामध्ये कामगार एकत्रितपणे काम करत असतात. अशावेळी संघटनेत समन्वय असणं हे गरजेचं असतं. परस्परावलंबीपणामुळं एका विभागाच्या कार्यक्षमतेचा परिणाम हा दुसऱ्या विभागावर होतो. म्हणून त्या संघटनेतील साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करण्यासाठी सर्व विभाग एकत्रित समन्वयानं कार्य करणारे असले तर त्याचा फायदा संघटनेला होईल. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे वैयक्तिक आणि सामूहिक ध्येयामध्ये एकवाक्यता.
संघटनेमध्ये मोठ्या संख्येनं काम करत असतील तर समन्वयाची समस्या ही निर्माण होते. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. ती व्यक्ती स्वतःसाठी आणि संघटनेसाठी काम करत असते. अनेकदा प्रत्येक व्यक्ती ही समूहामध्ये काम करायला नाखुश असते. त्यामुळं वैयक्तिक आणि सामूहिक काम करणाऱ्यामुळं संघटनेत समन्वय साधावा लागतो. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे व्यवस्थापनाची गरज. व्यवस्थापनाच्या सर्व कार्यांपैकी समन्वय हे कार्य गुरुकिल्ली म्हणून संबोधलं जातं. नियोजन, संघटन, नियंत्रण अशा वेगवेगळ्या ज्या व्यवस्थापनाच्या कार्यांचा आढावा आपण घेतो त्या कार्यामध्ये समन्वय असणं हे अत्यंत आवश्यक असतं. समन्वयामुळं प्रभावी नियोजन शक्य होतं, संतुलित संघटन करता येतं आणि प्रत्येक प्रभावी नियंत्रण हे राबवता येतं. त्याच्यानंतर असतं ते म्हणजे मनोधैर्य. समन्वयामुळं एक क्रमिक व्यवस्था निर्माण होते. त्यामुळं कामगारांच्या मध्ये मनोधैर्य किंवा आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्यांना केलेल्या कामाचं समाधान मिळतं. समन्वयामुळं कामगार आणि त्यांच्या संघटना यांच्यात एक विश्वासाचं नातं निर्माण होतं. त्याचप्रमाणे कामगार आणि व्यवसाय संस्था यांच्यात एक विश्वासाचं नातं तयार होतं. आपण केलेलं कोणतंही काम वाया जात नाही. आपल्याला एकच काम पुन्हा पुन्हा करावं लागत नाही. यामुळं कामगारांमध्ये एक चांगली भावना. पुढचा पॉईंट, सोबत काम करणं. सोबत काम करणं म्हणजेच इंग्रजीत ज्याला आपण सायनर्जी असं म्हणतो. समन्वय हा सर्व कामगारांना एकत्रित काम करायला प्रवृत्त करतो. एकट्यानं काम करण्यापेक्षा समूहानं जर काम केलं तर मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. एकत्रित समन्वयानं जर काम केलं तर कामाची पुनरावृत्ती आपण टाळू शकतो. त्याचप्रमाणे वेळ वाया जात नाही, ऊर्जेची बचत होते. या सगळ्यामुळं कमी खर्चात आपल्याला दर्जेदार उत्पादन करता येतं, स्पर्धेत टिकून राहता येतं आणि चांगला नफा मिळवता येतो. नेक्स्ट पॉईंट आहे ध्येयसिद्धी, अचिव्हमेंट ऑफ गोल्स. समन्वयामुळं वैयक्तिक ध्येय साध्य होत असतात. त्याचप्रमाणे संघटनेची ध्येय देखील साध्य होत असतात. त्यामुळे ज्यावेळी आपण योग्य प्रकारे समन्वय साधतो तेव्हा आपली वैयक्तिक ध्येय, संघटनेची ध्येय ही दोन्ही योग्य प्रकारे साध्य होतात आणि दुहेरी फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर अधिक कार्यक्षमता शक्य होते. संघटनेची कार्यक्षमता जर वाढवायची असेल तर त्यासाठी समन्वय मदत करतं. अनेक व्यक्तींनी आपापल्या परीनं प्रयत्न केले की अपेक्षित परिणाम साध्य होत नाही. समन्वयाचा जर आपल्याकडं अभाव असेल तर आपण केलेले प्रयत्न हे परस्परांना छेद देण्याचं काम करतात. पण समन्वयामुळं व्यक्तीच्या प्रयत्नांची परिणामकारकता अधिक वाढते. साधी गोष्ट आहे, ज्यावेळी एक पक्षी जाळ्यामध्ये अडकतो त्यावेळी तो स्वतःला सोडवू शकत नाही. पण अनेक पक्षी जेव्हा जाळ्यामध्ये अडकतात तेव्हा ते आपली सर्व शक्ती एकवटतात आणि जाळ्यासकट उडून जातात. म्हणजेच सांगायची गोष्ट काय, तर ज्यावेळी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय असेल त्यावेळी अधिक कार्यक्षमतेनं काम करणं शक्य होतं. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे नोकरीमधलं समाधान, ज्याला आपण इंग्रजीत जॉब सॅटिस्फॅक्शन असं म्हणतो. समन्वयामुळं एकत्रित कार्य कर्मचाऱ्यांना नोकरीत समाधान मिळवून देत असतं. समन्वय हा समूह कार्यामध्ये वाढ करतो. समन्वय हा कामगारांच्यामध्ये वचनबद्धता निर्माण करतो. त्यामुळं कामगार जास्तीत जास्त काम करायला तयार होतात. त्यामुळं कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता वाढीमुळं कामगारांना बक्षिसं मिळतात. त्यामुळं त्यांना समाधान देखील मिळतं. मित्रांनो, या लेक्चरमधून आपण काय बघितलंय बघा. सुरुवातीला आपण बघितलं नियोजन म्हणजे काय, त्यानंतर बघितलं नियोजनाचं व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं काय महत्त्व आहे, त्यानंतर आपण आढावा घेतला समन्वयाच्या संकल्पनेचा आणि मग समन्वयाचं व्यवसाय संस्थेमध्ये कोणतं महत्त्व आहे हे देखील आपण जाणून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.